नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कोल्हापूर दौरा. अमित शहा आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे घेणार दर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोल्हापुरात दाखल. दोघांमध्ये आज ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहणार असल्याचं बेस्ट कृती समितीकडून जाहीर. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतरही बेस्ट कृती समिती आपल्या निर्णयावर ठाम. आगामी देहू आळंदी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा मंत्री जयकुमार गोरेंकडून आढावा. गोरेंकडून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना. मुंबई मेट्रोच्या उत्पन्नात भर. मेट्रो पहिल्यांदाच एका दिवसात 2 लाखांपार. बेस्ट संपामुळे मुंबईतील सर्वच मेट्रो मार्गांवरील प्रवासी संख्येत शुक्रवारी मोठी वाढ. उल्हासनगरात क्राईम ब्रांचची मोठी कारवाई. अपहरण करून मारहाण करत 24 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीतील 3 जणांना अटक. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. येस बँक आणि HDIL यांच्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मुंबई दिल्लीतील 17 ठिकाणी छापेमारी. छाप्यात 50 लाख रुपयांची रोख रक्कम, 10 किलो चांदीचे बार, बँक लॉकर आणि दस्तावेज जप्त. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. थकीत रकमेपैकी 218 कोटींचा निधी प्रशासनाला प्राप्त. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या क्रमानुसार पैसे थेट बँक खात्यात वर्ग. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरच्या कोठला भागात मॉक ड्रिल. शांतता भंग करणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर तडीपाराची कारवाई. परभणी शहरात पोलिसांकडून गोवंश कत्तल करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या बोलेरो पिकअपवर कारवाई. नवा मोंढा पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल. परभणीच्या पालम आणि चुडावा पोलीस ठाणे हद्दीतून दोघांचं अपहरण. पालम पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.